नमस्कार, रामकृष्ण हरी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत आम्ही वारकरीची सेवा जी करतो त्याची तयारी कशी करतोय. तर सगळ्यात पहिल्यांदा अगदी शासकीय सगळ्यांना पत्र पाठवून रजिस्टर असल्यामुळे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित लीगल कराव्या लागतात, पेपरवर्क करावं लागतं आणि ही त्याचीच तयारी आहे. व्यवस्थित आपल्या बोर्डची तयारी केलेली आहे. त्यामध्ये फाउंडेशनच्या नावाने केलेले सगळे बोर्ड्स आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या इथे आपण सेवा देतो, त्यामुळं ती सेवा. आणि इथे आमच्या श्रावणी मॅडम आणि ऐश्वर्या या दोघी सगळ्यांना गळ्यात घालण्यासाठी आय कार्ड्स तयार करतायत, कारण आय कार्ड शिवाय आपण तिथे सेवा देऊ देत नाही. त्यानंतर एक खूप चांगल्या मनाचे एक दादा आम्हाला भेटले. त्यांनी आम्हाला सगळीकडे घेऊन जाऊन औषधांची तयारी करण्यासाठी रिक्षा दिवसभरासाठी बुक केली. मंगल केंद्रातून आम्ही सगळं सामान गोळा केलं. आपल्याला टेबल वगैरे लागतात, चहा वाटपासाठी यूज अँड थ्रोचे ग्लासेस लागतात, ते आपण विकत घेतले. आणि त्याच्या आधी आपल्याला औषधांच्या ठिकाणी आपण जाऊन आलो होतो, तर ही औषधं सगळी गोळा केलेली आहे. त्यासाठी सरकारकडून आपल्याला खरंच खूप चांगली मदत मिळाली. आपण प्रॉपर आपल्या फाउंडेशनचे लेटर दिलेले होते, त्या लेटरवरती आपल्याला हे मिळालेले आहे. शिवाय आपल्या पुण्याचे महापौर जे आहेत त्यांनीसुद्धा आपल्याला ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करून दिलेली आहे. भारतीय विद्यापीठच्या इथून पण आपल्याला ॲम्ब्युलन्सची व्यवस्था झाली. हे सगळं दिवसभराचं काम करून सकाळपासून दुपारी परत आलो आणि छान जरा दुपारचं जेवण आम्ही इथं केलेलं आहे. आणि हे सगळं जेवण आपल्या लाडक्या आईने, आम्ही सगळेच खरं तर त्यांना आई म्हणतो कारण ते व्यक्तिमत्व इतकं गोड आहे ना. तर ही आहे ती आई जी प्रेमाने सगळ्यांना पोटभर खाऊ घालते आणि आम्हाला सगळ्यांना मदतसुद्धा करते. आणि हे सगळं आजीनी छान अभंग गाऊन आम्हाला जेवणाची सुरुवात करून दिली आणि विठ्ठलाचं नाव घेऊन छान पोटभर जेवलो. आणि आता सगळ्या औषधांना वेगवेगळ्या बॉक्सेसमध्ये प्रॉपर गोळ्या कट करून पॅकिंग करावं लागतं, जेणेकरून दुसऱ्या दिवशी डॉक्टरांचा वेळ वाचावा. तर हे देवा वगैरे सगळी मुलं आणि ह्या ताई ज्या तुम्ही बघतायत ह्या खास गोव्याहून सेवेसाठी आलेल्या आहेत बरं का. जर कुणाला सेवेसाठी यायचं असेल तर आपल्याकडून सगळ्यांना आपलं दालन खुलंच असतं. तर या हेमाताई मुंबईहून आलेल्या आहेत. हा आमचा देवांग सगळीकडे जाऊन त्यांनी औषधं आणि हे तर स्वतः उचलून आणलेलं आहे. कारण यावेळी मुलं खूप कमी आहेत, त्यामुळे त्यावरती देवांवरतीच खरं तर सगळी जबाबदारी बाहेरच्या कामाची वाढली होती. ही ऐश्वर्या आणि ह्या आमच्या वर्षातही तुम्हाला माहितीच आहे. त्या पण दिवसभर बिचारा गोळ्या औषधं वेगळे वेगळे छोटे छोटे 2-2, 3-3 कट करतायत. आणि हा आमचा बाटल्या आणि मामा, त्याला असं बाटल्या नाव ठेवलंय. त्यामुळे इथे पण तो बाटल्याच भरतोय. तर होतं कसं की आपल्याला मोठे मोठे कॅन्स मिळतात औषधांचे. मग हे कॅन तर आपण वाटू शकत नाही, त्यामुळे छोट्या छोट्या बॉटल्स आम्ही विकत आणतो आणि त्यामध्ये नरसाळ्यानी, म्हणजे आपण जे रॉकेल वगैरे होतो त्यासाठी हे व्यवस्थित फ्रेश नवीन औषधांसाठी आणलेलं असतं. नरसाळ्याच्या सहाय्याने त्यांना खोकल्याची औषधं असतात, कारण पावसात भिजून चालत जाऊन जाऊन त्यांना खोकला वगैरे लागतो. आणि आता तिथे आपल्याला व्यवस्थित टेंट हवेत ना, तंबू, त्यामुळे हे मोठे मोठे टेंट्स आहेत. हे टेंट पण आपण रेंटनी मागवलेले आहेत. तर अशा बऱ्याच गोष्टींची पूर्वतयारी करावी लागते आणि ही मुलं बिचारी खूप मेहनतीने हे सगळं करतात. आणि हे सगळं आपल्या साई मंदिरात होतं कोंडव्याच्या इथे. साईबाबा अगदी स्वतःच्या नजरेखालून सगळी तयारी घालवतात आणि आमच्याकडून ती करून घेतात असं म्हणायला काही हरकत नाही. आणि मध्ये मध्ये पायाची काळजी घेत ही सगळी तयारी सुरू होती. मग आता म्हटलं संध्याकाळ होती, उशीर होईल, आपण पण जरा बसावं आणि लवकर सगळं पॅकिंग करावं, कारण रात्री 1:30 वाजताच निघायचं आहे आपल्याला. त्यामुळे सगळेच परत बसले आणि राहिलेली सगळी तयारी जी काही औषधांची राहिली होती, कटिंगची, बाटल्या भरणं, औषधं तयार करणं, वेगवेगळ्या बॉक्सेसमध्ये सगळं भरून ठेवणं, त्यासाठी सगळेजणच परत बसले आणि पटपट पटपट हात चालवत सगळ्यांनी तयारीला सुरुवात केली. मग आता तयारी बऱ्यापैकी करून झालेली आहे. मग सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत की नाही हे बघून सगळ्या गोष्टींची व्यवस्थित बांधाबांध केली. कारण ते बांधल्यानंतर आम्हाला ते सगळं व्यवस्थित भरून ठेवावं लागतं ना टेम्पोमध्ये, जेणेकरून रात्री लवकर निघता यावं. हे सगळे आय कार्ड्स डॉक्टरांचे तयार झालेले आहेत. त्यानंतर बाकी सगळ्या सेवेकऱ्यांचे तयार झालेले आहेत. कारण कितीही झालं तरी आपण सगळ्या गोष्टी नियमामध्ये राहूनच करत असतो. त्यामुळे ही सगळी तयारी झाल्यानंतर कुठल्या औषधांमध्ये काय काय आहे
हे जरा श्रावणी मॅडमला प्रश्न पडले होते आणि मी उगाचच आपलं माझं नसलेलं ज्ञान पाजरायचा प्रयत्न केला आणि आम्ही परत हसत खेळत पुढची तयारी कर दिवसभर बोलून बोलून घसा कोरडा पडला होता माझा. आणि नंतर या आमच्या योगिता मॅडम आल्या, ज्या दरवर्षी गेल्या 10 वर्षांपासून सगळ्या चहासाठी लागणाऱ्या दुधाची जबाबदारी घेतात. दिवसभराची नोकरी वगैरे करून आता संध्याकाळी ते त्यांच्या वस्तू स्वरूपात मदत जी करणार आहेत त्या सगळ्या वस्तू घेऊन आलेल्या होत्या आणि तोपर्यंत आमचं पण सगळं झालं होतं. आता औषधांची बांधाबांध केली की म्हणजे हे सगळं आम्हाला ॲम्ब्युलन्समध्ये ठेवता येतं. म्हणजे डॉक्टरांसाठी बऱ्यापैकी सगळी तयार गोष्ट मिळते त्यांना, म्हणजे पटपट त्यांना देता येतात. कारण वारकऱ्यांना थांबता येत नाही ना, त्यांची दिंडी पुढे जाते, फार वेळ त्यांना थांबता येत नाही. म्हणून आमचा प्रयत्न असतो की डॉक्टरांना सगळ्या गोष्टी तयार करून हातात द्याव्यात. त्यामुळे आमचा एक दिवस आधी हा सगळा डॉक्टरांकडे पोचवण्याआधी ॲम्ब्युलन्सची तयारी करा, सगळ्या महापौर आणि नगरसेवकांना भेटा, त्यांच्याकडून होईल तेवढी मदत औषधांची घ्या, सरकारी ऑफिसेसमध्ये जा, तिथे पत्र द्या आणि त्या सगळ्या वस्तू गोळा करून आणा, मग ते सेग्रिगेट करा आणि हे सगळं व्यवस्थित आपलं चालू असतं. तो सगळा दिवस त्याच्यातच जातो. आता ही सगळ्या बाकीच्या आता ही बिस्किटं आणि लाडू ह्या सगळ्या वस्तू पण काही लोकांनी स्वइच्छेने वाटलेल्या आहेत. ह्या सगळ्या आता एकत्र आलेल्या आहेत, पॅक करून झालेलं आहे आणि हे सगळं आपण आता बाहेर एके ठिकाणी गोळा करतोय. कारण या सगळ्या वस्तू आपल्या टेम्पोमध्ये जाणार आहेत. कारण टेम्पो एक जातो आपला ज्यामध्ये गॅस सिलेंडर, त्याच्यानंतर शेगडी, सगळी पातेली, असं भरपूर सामान असतं ज्यामध्ये आपण जेवण बनवतो, चहा बनवतो, ते सगळं वाटतो, बिस्किटे वाटतो. तर ह्या सगळ्याचा एक छान टेम्पो जातो. त्यानंतर एका ॲम्ब्युलन्समधून डॉक्टर्स येतात आणि दुसऱ्या ॲम्ब्युलन्समधून जर काही सेवेकरी राहिले असतील ते सेवेकरी नाही, आपल्या सगळ्या औषधांचा साठा असा जातो आणि बाकी आम्ही सगळे आमच्या गाड्यांमधून तिथे जातो. पण त्यासाठी सुद्धा परवानगी घेतलेली होती बरं का. त्यामुळे आम्हाला पोलीस स्टेशन्स, परत RTO ऑफिसमध्ये पण पत्र वगैरे घेऊन खूप फिरावं लागलेलं होतं. कारण ठरलेलं आहे सगळं आपलं नियम व्यवस्थित सांभाळूनच करायचं आहे. यावर्षी तुकाराम मुंडे साहेबांनी बऱ्यापैकी नियम सांगितलेले होते जे की आपल्या सगळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहेतच. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात ठेवून सूचीकृत्य फाउंडेशनच्या पूर्व तयारीचा हा संपूर्ण दिवस झाला. सगळं भरून ठेवलं. उद्या सकाळी आपल्याला पहाटे लवकर निघायचं. सगळ्यांनी 1 वाजता उठून तयारी करा. कुणीही रात्री झोपू नका, फोन सायलेंट करू नका, फोन केला की उचला, असे सगळे बेसिक इन्स्ट्रक्शन्स दिले आणि म्हणलं चला आता ऑलरेडी 11 वगैरे वाजलेले आहेत, 1 वाजता आपल्याला लगेच परत आंघोळ करून यायचंय. म्हणून मग सगळ्यांची व्यवस्थित चर्चा करून सगळ्यांना बेसिक इन्स्ट्रक्शन देऊन आम्ही आता रात्री हॉटेलवरती झोपायला परत निघालोय. कारण 2 तासात आम्हाला सगळ्यांना आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन परत मुख्य वारीच्या सेवेसाठी यायचं आहे. बघूयात लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये आपण सेवेमध्ये काय काय करतो. रामकृष्ण हरी.